हाय. दमलीयस का ग खूप? स्ट्रेस दिसतोय तुझा चेहरा. नाही ग, काही नाही. इशू जेवली का ग? हो, जेवून झोपली सुद्धा. माझी आठवण काढली का ग तिने? मानसी, असं काय विचारतेस? माहित नाही. मानसी, अगं काय झालंय तुला? ईशाला दुसरा आहे कोण? तुझी नाही तर कुणाची आठवण काढणार ती? माहित नाही ग सई. मी ऑफिसला गेल्यानंतर इथे काही घडलंय का? कारण ईशाचा सुद्धा नेहमीसारखा मूड नव्हता आज. एरवी मी तिला शाळेत आणायला जाते तेव्हा सई मावशी असं म्हणून टुणकन उडी मारून माझ्याकडे येते. आज एकदम शांत होती. बरं, घरी आल्यानंतर शाळेतली एकही गंमत मला सांगितली नाही. गोष्ट नाही, पोएम नाही, काही नाही. आणि एरवी तिला गप्प बस असं सांगावं लागतं. हो का? शेवटी तिला मी विचारलं, इशू तुला शाळेत कोणी मारलं का, ओरडलं का, रागावलं का? काहीच बोलत नव्हती. मग म्हणाली की आम्ही घर खेळत होतो आणि मोठ्या मामाने येऊन घर मोडलं. मानसी, मला कळतंय काहीतरी गडबड आहे, पण आत्ता काहीच सांगू नकोस तू. जेव्हा तुला वाटेल तेव्हा सांग. फार वाईट वाटलं असेल नाही ईशाला? हो, तिचा चेहराच पडला होता. ते छत्र्यांचं घर तिला खूप आवडलं होतं बाबा, आणि हिने अचानक तिच्या डोक्यावरची छत्रीच काढून घेतली. ती नाराज होणारच. तुला मागे बोललो होतो ना, हे सगळं असंच होणार. मोनिका हळूहळू मानसीची जागा घ्यायला बघते. मी बोललो होतो तुला, कारण ती ईशा तुझ्या बरोबर रमते. मानसी तर तिची आईच झाली, आणि नेमकं हेच नको आहे मोनिकाला. हो, तुम्ही म्हणाला होता तसंच होतंय. आणि मोनिका हळूहळू ईशाच्या जवळ जायचा प्रयत्न करतीये. तोही कसा? तिला फिरायला घेऊन जाऊन, तिला आईस्क्रीम खायला देऊन. तिला वाटतंय की यामुळे ती ईशाचं मन जिंकेल. सगळं थांबवलं रे आपण. हो बाबा, पण कसं? दुर्दैवाने मोनिका आपल्या आयुष्याचा भाग आहे. आपण असं केलं तर मानसीला सांगू की तू ईशाला घेऊन दुसऱ्या कुठल्या तरी शहरात राहायला जा, इथून दूर. म्हणजे दिल्लीला गेली होती तसं. पण म्हणजे ईशा परत माझ्यापासून दूर जाणार ना. मग तू जा तिकडे राहायला तिच्या बरोबर, क्लिनिक सुरू कर. बरोबर, म्हणजे तू वेगळा राहा पाहिजे तर. हो, पण लोक काय म्हणतील आणि नको नको ते विचार करून नावं ठेवतील बाबा, आणि ह्याचा वाईट परिणाम ईशाच्या आयुष्यावर होईल. हे खरंच आहे म्हणा. समाजाला मान्य असलेली लेबलं तुमच्या नात्याला असतील तरच समाज तुम्हाला सुखाने जगू देतो. आपण एक काम करूया असं की आपण मोनिकाला घराबाहेर काढूया. तिला सांग तू दुसरीकडे राहा, जागा घेऊन देऊ तिला. राहू दे. पण ते इतकं सोपं नाहीये बाबा. तर म्युच्युअल कन्सेंट मागे घेऊन ती या घरात का दाखल झाली? तिला हेच हवंय. तिला इथल्या सुखसोयी हव्यात, ऐशो आराम हवाय, आणि वरून माझी बायको म्हणून विरोधही हवाय. तर तू घटस्फोट दे तिला. केस टाकू कोर्टात, काय होईल ते बघू, तिकडे जाऊ. हो, ते केलं जाऊ शकतं. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की कायद्याने ईशाचा ताबा मोनिकाकडे जाईल, आणि मग दुर्दैवाने ईशाला मोनिका सोबत राहावं लागेल. म्हणजे पुन्हा मोनिकाला हवं तेच झालं ना.
हे सगळं चांगलंच होऊन बसलंय ना. काय मार्ग काढायचा? ईशा, ईशा बाळा, ही तुझी मम्मा नाहीये. त्याच्यामुळे तू हिला मम्मा बोलायचं नाही, मला मम्मा बोलायचं. मी आहे तुझी आई. ईशा, हाय. हे बघ, आवडतात ना खेळणी? ट्रेन आणली, ट्रेन. आपण उघडून बघायची. ईशा कुठे आहे? मी तेच विचारणार होतो की ईशा कुठे आहे. काय म्हणजे? अगं म्हणजे मला वाटलं की तू तिला घरी घेऊन आलीयस. अरे पण तू पिकअप करायला जाणार होतास ना तिला? बोला. ताई, काय हे सगळं? काय अर्थ या सगळ्याला? आता काय केलंय मी माझ्या मुलीला फक्त शाळेतनं पिकअप केलंय. त्याच्यात काय वेगळा प्रकार असणार आहे? अगं पण कुणालाही न सांगता पिकअप करायची काय गरज होती? आम्ही ना फिरायला आलोय आणि ऍक्च्युली आम्ही खूप मजा करतोय. तुला सोडून कुठेच जाणार नाही. इशू, जागी आहेस पिल्लू? मम्मा, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. ओ बेटा ओ, झोपा. ए नान्या, हीच कशी काय वेळ मिळते रे तुला? अरे मी हे जे आसन करतोय ना ते मला स्वतःला शांत ठेवण्यासाठी. त्यापेक्षा हे काहीच करू नको आणि शांतपणे झोप ना, म्हणजे शांत तरी होशील तू. अरे तेच तर जमत नाहीये ना.
काय नाण्या, काय झालं आता? काय झालं? हं? आय, 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 आय. हळू हळू आय, आय, आय. आय, हळू आय. हळू हळू हळू. मधू, हा. मला ज्या खटकणाऱ्या गोष्टी असतात ना त्याच्या मुळाशी जोपर्यंत मी जात नाही ना तोपर्यंत मी शांत राहणार नाही. अरे एवढ्या रात्री आता कुठल्या मुळाशी जातोयस तू? मोनिकाचा भूतकाळ म्हणजे आज मला एक गृहस्थ भेटले होते. बोलता बोलता बरेच विषय झाले. हा मग तुम्ही कुठं राहता, आम्ही कुठं राहतो, तुमचं गाव कुठलं, आमचं गाव कुठलं, आणि मग त्यांनी त्यांच्या पुतण्याचा विषय काढला. अरे नाण्या, त्या पुतण्याचा आता इथे काय संबंध आहे नाही होता. म्हणजे मला बघितल्यानंतर ते काय म्हणाले माहितीये का? काय? तुम्ही तेच ना, हे तुमचा नातू डॉक्टर आहे, त्याचं त्या देशपांड्यांच्या घरातल्या मुलीशी लग्न झालं. मी म्हटलं हो. तर मला काय म्हणाले माहितीये का? काय काय? बरं झालं वाचलो आम्ही त्या मुलीपासून. मुलीपासून म्हणजे मोनिकापासून? नाण्या, अरे असं का म्हणाले असतील ते? नाही ते मला काय माहिती नाही, पण त्या पुतण्याच्या कपाटाच्या ड्रॉवर मध्ये मोनिकाचे फोटो सापडले. काय सांगतोयस काय तू? आता त्यांनी तिच्याशी लग्न केलं होतं का तिने तोडलं मोडलं याचा छडा लावण्याकरता मला त्या मुलाचीच गाठ घ्यायला पाहिजे. आणि हे सगळं विक्रांतला कसं सांगायचं याचा विचार करतोय मी. त्यात काय एवढं अवघड आहे? जसं मला सांगितलंस ना तसं त्याला सांगून टाकायचं. हा आलोच. ए बाबा, कुठे निघाला? अरे विक्रांतला सांगून येतो ना. नाण्या, अरे तुला काय अक्कल नावाची काही चीज आहे का नाही? अरे वाजले किती आहे? आणि मला सांग, 6-7 तासानंतर जे काही सांगणार आहे ते आत्ता सांगणार, तेच सांगणार आहेस ना? मग काय होणार आहे असं? त्याला निवांतपणे झोपू दे. तू निवांतपणे झोप, मला देखील निवांतपणे झोपू दे. उठ, झोप झोप. छान. हळू 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 रे बाबा, हळू झोपा. कसले आवाज वगैरे नको. त्यावेळेला भलतं काही करतो. जगाच्या विपरीत याचं काय? शांतपणा नाही. सई, सई, सई. आय एम सॉरी मी तुला उठवलं, पण अगं आत्ता ना एक गोष्ट घडली आणि मला पटकन ती तुला सांगावीशी वाटली. सांग ना. आता माहितीये काय घडलं? ईशा मला म्हणाली की मम्मा मी तुला कधीच सोडून जाणार नाही. ते जे काही घडतंय ना त्यात ईशाने असं काही म्हणणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ग. चांगलंय की. फक्त ती झोपेत बडबडत होती की जागी होती ते कळलं नाही मला. मानसी, त्याने काय फरक पडतो मला सांग? ती झोपेत जरी बडबडत असली तरी तिच्या मनात होतं ते कुठेतरी, म्हणूनच बोलली ना. मानसी, तुला सांगू, तुला ना काही गोष्टींचा उगाच विचार करायची सवय लागली. खरंच. हे बघ, ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्येच नाहीत त्यावर कशाला विचार करायचा? हे बघ, कुठलीही मुलगी आपल्या आईला सोडून का जाईल? आणि आई सुद्धा तिला जाऊ देईल का? आई मुलीला आणि मुलगी आईला नाही सोडणार ग. पण मी मानसी, फक्त जन्म देणं म्हणजेच आई होणं असं नाहीये ग. इनफॅक्ट तू तिला जन्म दिलेला नसूनही ईशा तुला आई म्हणते. यातच सगळं आलं ना.
मन मानसी, बी पॉझिटिव्ह. बघ ना, मोनिकाच्या इतक्या प्रयत्नांनंतर सुद्धा जर ईशा मी तुला सोडून जाणार नाही असं म्हणत असेल तर स्माईल कर मानसी. ज्या आनंदात तू मला हे सांगायला आलीस ना, त्याच आनंदात जाऊन शांतपणे झोप. खरंच ईशाने तुला खऱ्या अर्थाने गुड नाईट आणि स्वीट ड्रीम्स म्हटले असं समज. बी हॅपी. कोण जाणे, पण इतकं घडल्यानंतर जेव्हा जेव्हा ताईचा विचार मनात येतो तेव्हा खूप भीती वाटते. तुला घरात घेतलं नाहीये का घराबाहेर काढलंय? कसं आहे, काही गोष्टी घराच्या बाहेर बोललेल्याच बऱ्या. उगीच घरच्यांची झोपमोड कशा, नाही का? तुला माहितीये ना विक्रांत, जर मी ठरवलं तर आत्ता सुद्धा घरातल्या सगळ्यांची झोपमोड करू शकते. हो, आणि तू ती ऑलरेडी केलेलीच आहेस. एनिवे, मला तुझ्याशी वाद घालण्यात काही इंटरेस्ट नाही. ओके ठीक आहे, मग जाऊ दे. मला आता काय टोल देऊ इकडून जायचा? मला शक्य झालं असतं तर मी तुला आज जाऊच दिलं नसतं. ते सोड, पण आज ईशा बरोबर जे वागलीस ना ते खूप वाईट आहे मोनिका. ईशा बरोबर? काय, कधी? सकाळी तिचं घर मोडलंस तू. विक्रांत, मी घर मोडलं नाही, मी फक्त एक छत्री बाजूला केलीये. तू एवढं कशाला रिॲक्ट करतोयस? तू असं बोलतोय जसं मी तिच्या घरावरनं बुलडोझर फिरवलंय. हो, जवळजवळ तेच केलंयस तू. तुझ्या ह्या वागण्याचा तिच्या मनावर काय परिणाम झाला असेल कळतंय का तुला? लहान आहे ती, तिची स्वप्न खूप निष्पाप आहेत आणि ती मोडून तू. कम ऑन विक्रांत, तुम्ही किती विचार करताय? एवढा विचार तर तीही करत नसेल. असं काहीच झालेलं नाहीये. झालंय. तिच्या घरात तू नव्हतीस. तिचं घर मोडून जबरदस्ती त्यात घुसायचा प्रयत्न केलायस. ओके, मग तिच्या अशा वागण्याचा मला नाही राग येऊ शकत? वाट, अगं तुझं वय काय, तिचं वय काय, काय बोलतीयस तू? अरे वा, म्हणजे तिची इच्छा आणि माझी इच्छा म्हणजे हव्यास. तुम्ही तिचे नातेवाईक आणि मी कोण, शत्रू? हो, तसंच वागलीयस तू. छत्रीचं का होईना पण तिचं घर होतं, तिने स्वतः बनवलेलं होतं ते. आणि त्यामध्ये कुणी असावं कुणी नसावं आणि कुणाला निवडायचं हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे ना. विक्रांत प्लीज, तू ओव्हर रिॲक्ट करतोय. सॉरी. तिच्या मनावर ज्या गोष्टींचा खोल परिणाम होणार असेल त्या सगळ्यांकडे मी सिरियसली लक्ष देणार, कारण तिच्या मनात काय चालतं ते मला कळतं. ओके फाईन. मग ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टींबद्दल मी फक्त विचारच नाही करणार, तर मला हवं तसंच वागणार. तू डेअर